अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण खूप छान अशी स्वामी महाराजांची सेवा पाहणार आहोत. तर ही सेवा प्रत्यक्ष आपल्या गुरु माऊलींनी सर्वांसाठी दिलेली ही सेवा आहे. अगदी साधी आणि सोपी स्वामींची सेवा करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे हा. बघा, बऱ्याच जणांना आता प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वामींच्या लीला, आपल्या स्वामींच्या अगाध लीला चालू आहेत. कोणाला छान छान स्वामी महाराजांचे अनुभव येत आहेत, कोणाला छान छान स्वामी महाराजांच्या प्रचिती येत आहेत. आणि हे जे अनुभव आहेत, ही जी प्रचिती आहे, ही पाहून बऱ्याच ताईंना स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा जागृत झालेली आहे. तर बघा, आवर्जून तुम्ही जर कोणत्या संकटात असाल, आर्थिक संकट असेल किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा असेल, तर आवर्जून स्वामी महाराजांच्या या सेवा करायला विसरू नका. खूप म्हणजे खूप छान अशा ह्या सेवा आहेत. आणि बघा, या सेवेने स्वामी महाराजांचा वरदहस्त आपल्यावर तर राहतोच, पण स्वामी महाराज प्रत्येक संकटाकाळी आपल्यासोबत असतात. बघा, आता आपल्या कर्मानुसार आपल्या जे काही प्रारब्ध आहेत त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक परिस्थितीला सामना करावाच लागत असतो, पण त्याची तीव्रता कमी करण्याचं काम हे स्वामींच्या सेवेने होत असतं. त्याची तीव्रता, त्याची झळ जी जास्त आपल्याला लागणार असते, तर ती कमी कमी होत जात असते. आणि ती म्हणजे या स्वामी सेवेने, स्वामी मार्गाने होत असते. तर तुम्ही ह्या स्वामी सेवेमध्ये तुम्हाला याची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही स्वामी सेवा करा. स्वामी महाराजांना आतुरतेने हाक मारा. बघा, नक्कीच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असाल, त्या परिस्थितीतून, संकटातून स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. तर आज आपण जाणून घेणार आहोत, तर सर्वात सोपा स्वामींचा म्हणजे स्वामींची सेवा करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे. तर बघा, आपल्याला प्रत्यक्ष गुरुमाऊली सांगतात की स्वामी सेवा करण्याचा मेन पाया म्हणजेच स्वामीचरित्र सारामृताची नित्यसेवा. ही जी पोथी आहे, तर याची नित्यसेवा दररोज 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 11 वेळेस तारक मंत्र. ही नित्यसेवा जर तुम्ही, हा मेन पाया आहे. या नित्यसेवेला जर तुम्ही सुरुवात केली तर बघा, दुसरे काही जी पारायण आहे, जे काही सेवा आहे, जे काही संकल्प आपण करून सेवा करतो, तर त्या करण्यास अडचण अजिबात येत नाही. छान प्रकारे ही सेवा आपल्याकडून होते. काहीही म्हणजे बघा, ज्यावेळेस कोणत्या नवीन ताई आहेत तर त्यांना वाचण्यास अवघड जातं, पण दररोज जर तुम्ही ही नित्यसेवा केली तर तुमचा पाया हा भक्कम हो राहतो आणि तुम्हाला वाचण्याचा पण व्यवस्थित सराव होतो. तर सर्वात आधी स्वामी महाराजांची नित्यसेवा आणि स्वामींची सेवा करण्याचा सर्वात सोपा मार्ग. या सेवेने 99% प्रश्न स्वामींच्या या सेवेने मार्गी लागलेले आहेत आणि करोडो लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. तर ती सेवा कोणती? तर स्वामी महाराजांची उदबत्ती सेवा. म्हणजेच बघा, 2 उदबत्त्या देवघरासमोर लावायच्या, आसन टाकायचं, 2 उदबत्त्या देवघरासमोर लावायच्या, धूप दीप लावायचा आणि त्या 2 उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला हा जप करायचा आहे. त्याचबरोबर हा जप करताना तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा ग्लास घ्या, पेला घ्या, त्याच्यात पाणी घ्या किंवा तांब्या घ्या. त्यात पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि 2 उदबत्त्या लावायच्या आहेत आणि त्याच्याखाली डिश ठेवायची आहे, जेणेकरून ती विभूती आहे त्या डिशमध्ये पडते. आणि तो ग्लास जे आहे, त्या ग्लासवर तुम्हाला हात ठेवून ती उदबत्ती संपेपर्यंत तुम्हाला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. बघा, स्वामींच्या जवळ जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण. तर उदबत्ती संपेपर्यंत तुम्हाला हे नामस्मरण करायचं आहे. आणि नंतर उदबत्ती संपल्यानंतर जी रक्षा खाली पडते डिशमध्ये, तर ती रक्षा तुम्हाला घ्यायची आहे. आणि ती रक्षा घरामध्ये जे कोणी आजारी नेहमी सतत आजारी पडत असते बघा व्यक्ती, लहान मुलं चिडचिडपणा करत असतात, सारखं घरामधील माणसाला काही ना काही व्याधी जडलेली असते, सारखं दवाखान्याची पायरी सारखी चढावी लागत असते, सारखं दवाखाना लागलेला असतो किंवा घरामध्ये सतत चिडचिड वादविवाद होत असतो. तर अशा व्यक्तींना ती जी रक्षा आहे उदबत्तीची, तर ती रक्षा पाण्यात, जो आपण ग्लासवर हात ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ती रक्षा टाकायची आहे आणि घरातील सगळ्या व्यक्तींनी सुद्धा पिलं तर
अतिउत्तमच आहे. कारण त्याच्यात एक स्वामी महाराजांच्या नामस्मरणाची ऊर्जा त्याच्यामध्ये पोहोचलेली असते आणि त्याने आपल्या शरीरातील जे काही व्याधी आहे, आजारपण आहे, जे काही जो आपल्या शरीराचा त्रास आहे तर तो त्रास सर्व काही नष्ट करण्यास मदत करतो आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. तर तुम्ही ही सेवा दररोज नियमितपणे करा आणि बघा तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण तुमच्या घरामध्ये निर्माण होतं आणि घरातील जे काही वादविवाद, चिडचिडपणा आहे तर तो सर्व काही नाहीसा होतो आणि घर हे आपलं स्वामीमय, आनंदमय आणि छान असं घरामध्ये वातावरण होतं आणि या सेवेपासूनच स्वामी मार्गात तुम्ही नवीन सुरुवात तुमची होते आणि बघा ही जर सेवा दररोज नियमित तुम्ही करण्यास सुरुवात केली तर खूप जास्त वेळ लागणार नाही. बघा कोणती उदबत्ती जी असते तर त्याला संपण्यास अर्धा तास लागतो, कोणती 15 मिनिटातच संपते, कोणती तासभरात संपते. पण जी काही केमिकल रहित म्हणजे केमिकल नसलेली जी उदबत्ती आहे शक्यतो तीच उदबत्ती आयुर्वेदिक असलेली उदबत्ती तुम्ही वापरायची आहे. त्याची रक्षा जेणेकरून आपल्या शरीराला काही हानी पोहोचू नये अशी उदबत्तीच तुम्हाला वापरायची आहे. बघा या सेवेने जीवनातील जे काही संकट आहेत, ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या समस्या तर दूर होतीलच, पण स्वामी महाराजांचा वरदहस्त कृपा आशीर्वाद तुमच्यावर हा नेहमी राहणार आणि जीवनात जे काही वाईट आहे, जे काही चांगलं आहे त्याची ती ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते आणि आपल्या जीवनात सर्व काही मंगलमय चांगल्या गोष्टी घडू लागतात. बघा माणूस म्हणलं की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे. हा ऊन सावलीचा खेळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात चालतच असतो. बघा आज आपल्या जीवनामध्ये त्रास आहे तर पुढे चालून आपल्या जीवनामध्ये सुखही येतच असतं. त्याच्यामुळे अजिबात विश्वास डगमगू द्यायचा नाही, हार मानायची नाही, कष्ट करत राहायचं. कष्टाला फळ हे मिळणार म्हणजे मिळणारच. कष्ट जर आपले प्रामाणिक असतील तर त्या कष्टाला फळ हे तितकंच प्रामाणिक आणि तितकंच चांगलं तुम्हाला मिळतं. फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा की आपल्या जीवनातील जी काही अशक्य गोष्ट आहे ती शक्यच होणार. स्वामी महाराजांच्या कृपेने, गुरुमाऊलींच्या कृपेने गुरुमाऊली आपल्या जीवनात आलेले आहेत. गुरुमाऊली प्रत्यक्ष स्वामी महाराजांचंच रूप आपले गुरुमाऊली. आपल्याला त्यांनी जे काही आपले जीवनातील अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा, वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. तर हे उपाय, या सेवा तुम्ही आवर्जून करा आणि जीवनातील जे काही वाईट आपल्या जीवनातील जे काही कालचक्र आहे तर ते कालचक्र हळूहळू कमी होण्यास मदत होते. ते म्हणजे स्वामी महाराजांच्या या सेवेने, या कृपेने स्वामी महाराजांच्या तर होईल त्या सेवा तुम्ही आवर्जून करायला सुरुवात करा आणि सर्वात सोपा मार्ग स्वामी महाराजांच्या नामस्मरणाचा. तर ही तुम्हाला जर वेळ नसेल, स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला नामस्मरण करणं होत नसेल तर तुम्ही उठता बसता काम करताना कधीही केव्हाही तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण म्हणा, नाम जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं काम करत करत सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकतात. असंच नाही की तुम्ही मी जी उदबत्ती सेवा सांगितलेली त्याप्रमाणे करावीच लागते, त्याप्रमाणे तर कराच. पण जर तुम्हाला वेळ नसेल, लहान मूल असेल, जॉब असेल तर तुम्ही असं नामस्मरण काम करता करता सुद्धा करू शकतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. थोडं जरा सर्दी खोकला झाल्यामुळे आवाजामध्ये थोडासा त्रास झालेला आहे तर समजून घ्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.